नमस्कार मित्रांनो, मी विशाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कसे काढायचे. चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र म्हणजेच प्रोजेक्ट ॲप्लिकेटेड पर्सन सर्टिफिकेट काढण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणजेच डिस्ट्रिक्ट रिहॅबिलिटेशन ऑफिसर किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयाशी म्हणजेच कलेक्टर ऑफिसमध्ये संपर्क साधावा लागतो. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून मूळ कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. आता याला आवश्यक कागदपत्रे काय आहेत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढण्यासाठी? तर अर्ज विहित नमुन्यातील भरलेले आणि सही केलेले अर्ज पाहिजे. त्याच्यानंतर जमीन संपादनाचा पुरावा म्हणजेच सरकारी प्रकल्पासाठी जमीन घर गेल्याची अधिकृत कागदपत्रे किंवा भूसंपादन निवड्याची प्रत. त्याच्यानंतर ओळखीचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र. त्याच्यानंतर पत्ता व इतर पुराव्यांसाठी कागदपत्रे, रेशन कार्ड, 7/12 उतारा आणि 8ची प्रत जमीन बाधित असल्यास. त्याच्यानंतर वारस प्रमाणपत्र जे असते तर मूळ खातेदाराचे निधन झाले असल्यास वारस नोंदणीचा दाखला पाहिजे. त्याच्यानंतर शपथपत्र असते, ₹100 किंवा आवश्यक मूल्याच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र. आता संपूर्ण अर्ज प्रक्रिया काय, हे ऑफलाईन पद्धतीने आहे. त्याच्यामुळे नंबर 1, कागदपत्रे गोळा करणे. कोणकोणते करायचे तर तुमच्या जागेचा संपादन ज्या प्रकल्पासाठी झाले आहे, उदाहरणार्थ धरणे, रस्ते, विमानतळ इतर, त्या संबंधित विभागाकडून बाधित झाल्याचा दाखला गोळा करा. त्याच्यानंतर कार्यालयात भेट, आवश्यक कागदपत्रांच्या साक्षरकीत प्रती म्हणजे झेरॉक्स आणि मूळ कागदपत्रांसह जिल्हा अधिकारी कार्यालयात पुनर्वसन शाखेत जाणे. त्याच्यानंतर अर्ज सादर करणे, तेथील कर्मचाऱ्यांकडून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचा फॉर्म घेऊन सर्व माहिती भरा आणि तो आवश्यक शुल्कसह सबमिट करा. त्याच्यानंतर पडताळणी आणि प्रमाणपत्र, तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर पात्र ठरल्यास काही दिवसात तुम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले जाईल. अशा प्रकारे आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. जर अजून काही माहिती आपल्याला पाहिजे असेल किंवा संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधू शकता. अशा प्रकारे आपण प्रकल्पग्रस्ताचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येते.